आता बातमी नागपुरात नाही, जमावाकडून आता महिला पोलिसाचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रयत्न करण्यात आलाय। दरम्यान नागपूर राडा झाला होता आणि त्याच दरम्यान भालदारपुरामधील संतापजनक घटना उघडकीस आली आहे। गणेश पेठ पोलीस ठाण्यात जमावाविरोधात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। एका महिला पोलिसाचा विनयभंग केल्याची ही घटना सध्या समोर आलेली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडून। गजानन, काय सांगाल, काय नेमकं घडलंय? नक्कीच मी सध्या त्याच भालदारपुरात आहे जिथं हा सगळा संतापजनक प्रकार घडला आणि जी गल्ली आहे ज्या गल्लीमध्ये त्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला ती हीच गल्ली आहे। कारण की या ठिकाणी हा सगळा जमाव जो आहे तो या ठिकाणी जमला होता। त्या ठिकाणाहून पोलीस येत होते आणि दंगा नियंत्रण पथकातल्या महिला पोलीस कर्मचारी जे आहे त्या इथपर्यंत पोहोचल्या आणि त्या ठिकाणी जे दगडफेक करत होते, जाळपोळ करत होते, त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत होता। आणि या सगळ्या याच्यात कारण की TV9 ची टीम सुद्धा त्या ठिकाणी होती आणि इथे अंधार होता, काळोख होता। या काळोखाचा फायदा घेत या गल्लीत त्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि त्यामुळे गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे जमावाविरुद्ध। आणि आणखी एक गुन्हा या सगळ्या प्रकरणामध्ये काल काही लोकांना कोर्टामध्ये सादर करण्यात आलं होतं, त्यानंतर त्याला PCR मिळालेला आहे। परंतु एक धक्कादायक प्रकार या सगळ्या तणावाच्या दरम्यान, कारण की मोठ्या प्रमाणात महिला पोलीस फोर्स या ठिकाणी तैनात होती आणि या गल्लीमधून परत एकदा ती लेन मी तुम्हाला दाखवतो। हीच गल्ली होती ज्या गल्लीमधनं हे सगळे तणाव यायचे, दगडफेक करायचे, आणखी पळत जायचे। इथपर्यंत जेव्हा ती महिला पोलीस कर्मचारी पोहोचली तेव्हा तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी झाला। याबाबतचा गुन्हा गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे आणि आता आरोपी कोण याचा शोध जो आहे तो पोलीस घेत आहेत। अगदी नक्कीच गजानन, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।